नमस्कार मित्रांनो, कोकण कांबळे ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आम्ही चाललो आहे गरवायला मासे पकडायला नदीवर आणि खूप पाऊस पण आहे। पावसामध्ये आम्ही मासे पकडणार आहोत। तर तुम्हाला हा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा आणि आम्ही कसे मासे पकडतो आहे ते तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज आम्ही पुन्हा एकदा मासे पकडायला चाललो आहेत, कारण की काल आम्ही गेलो होतो, मासे खूप होते आणि आज आम्ही पावसातून पण आम्ही करायचा विचार मासे पकडायचा केला आहे। तर माझ्यासोबत आहे सोनू आणि सुमित आणि रितेश आहे आणि माझा भाऊ राहुल तो देखील आहे आणि पाठीमागे तुषार आणि प्रीतम आहे। आणि आज आम्ही किती मासे पकडतो ते तुम्हाला आज दाखवणार आहे, कारण की काल आम्ही बघितलं घरी आम्ही मासे पकडलो, मासे थोडेसे मिळाले तर आम्ही चाललोय। समोर चालले सोनू कांबळे, ते खूपच मासे पकडायला हावरट आहेत म्हणून ते हेल्मेट घालून, कारण की त्यांना सर्दी होते त्याच्यामुळे तो हेल्मेट त्यांनी घातलाय। आणि बाकीचे मासे पकडण्यासाठी सगळे उत्सुकता। सुमेधनी इंद घेतली आहे कोकणातली, रवाना होत आहे सगळी टीम। पहिला आपल्याला आपल्या अड्ड्यावर जायचं आहे। मस्तच सगळी टीम चालली आहे। आज किती मासे पकडते हे आपण देखील बघणार आहोत, कारण की पावसाचं पण खूप वातावरण आहे, पाऊस पण थोडा पडला आहे तरी सुद्धा आम्ही चाललो आहे मासे पकडायला, कारण की हा अचानक प्लॅन झालेला आहे। त्यामुळे मासे भेटत आहेत किती ते देखील आपण बघणार आहोत। केलेला आहे, पुढच्या कोंडीमध्ये जाणार आहोत आणि तात्पुरती आमचा नवीन छावा आलेला आहे रिंगणामध्ये नवीन। तर आपण सुमित कांबळे यांच्याकडे वळूया। तुम्ही पहिल्यांदाच असं मला वाटतंय की तुम्ही मासे पकडायला चाललाय? हा, पहिला आलेलो आहे तो पहिल्याच्या वर्षी। हां, आणि आता परत एकदा काल गेलेलो मी, मी आणि भाऊच्या फॅमिली होती, पोरं म्हणजे ते सगळे त्यांच्या घरातले आणि मी राहुलदा आणि सोनूदा आम्ही लोक होतो तेव्हा आम्ही 10-15 मासे पकडले असते। 10-15 मासे पकडलात? हा। तर तुम्ही नदीमध्ये गेला होतात का? नदीमध्ये गेलेलो। हां, अच्छा ठीक आहे। पण आता आपण पावसातनंच आपण चाललो आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे कारण की आता मासे मिळतील की नाही मिळतील, तुम्हाला काय वाटतं? काय आता सांगू नाही शकत त्या पावसामुळे भेटतील की नाही, एवढा अंदाज पण नाही मला। अच्छा, मी 3-4 वेळा गेलो नदीवर मासे पकडायला। ओके, मला एवढा अंदाज नाही, ज्याला अंदाज असेल तो बरोबर पकडतील। ओके। तर सुमेध यांनी आता आपल्याला सांगितलं की मासे मिळतील की नाही माहिती नाही, कारण की मी दुसऱ्यांदा इथं नदीवर आलो आहे। काल ते गेले होते नदीवर मासे पकडायला, तर ते असे बोलत आहेत की मासे कदाचित आपल्याला मिळतील, कारण की पावसाचं पण वातावरण आहे, पाऊस पण पडतो आहे। तर आपण बघूया, डायरेक्ट आता नदीवरच जाऊ आणि आपण भेटू। चला तर मग आता आम्ही नदीवर आलो आहोत आणि मोठ्या आणि पाणी बघा, एका दिवसामध्ये पाणी किती वाढलं आहे ते, कारण की रात्रभर पाऊस लागत होता, त्या कारणामुळे नदीला खूपच पाणी आलं आहे। तर आम्ही गरवायला आता सुरुवात करणार आहोत। आता मासे गरवायला आम्ही घेतो आहे, सोनूने टाकले घरी, आता मी पण चाललो आहे। ही बघा हा गळ आहे आमचा, बघू शकता तुम्ही, आणि हे पीठ आम्ही बनवलं आहे माशांना खाण्यासाठी। फुल भरली आहे, त्यामुळे आता चला काय पाण्यात उतरवायचं आहे असं मला वाटतं।
खातात सोनूचा मस्तपैकी दानादन. कोळंब्या कॅमेरा कॅमेरा कॅमेरा. कावेरी नदीतली दांडकी पहिला शिकार आहे ना भाई. पांडू साईड पांडू साईड. सालफाट निघाला रे. मछली 2 नंबर मछली. काय चालेल. हा आहे आमच्या नदीतला मासा, दांडकी याला बोलतात. तर आता सोनूने आता काढली आहे. हा तिसरा मासा आहे त्याचा. तर तुम्ही बघू शकताय एवढी हाताभर तरी मोठी दांडकी आम्हाला सापडली आहे. सलग हॅट्रिक. सलग हॅट्रिक मारली आहे सोनूनी. आणि बघूया पुढील घर टाकलेलं आहे. अजूनही दुसरा मासा, चौथा मासा काढलाय सोनूनी. पीठ पण खायला दिलेलं नाही. आणि पीठ पण खायला दिलं नाही. बघू शकताय. दाखवा जरा. हो हो, हा चौथा मासा सोनूनी काढलाय. आमच्या घरीला काय मासे लागत नाहीत, पण सोनूच्या घरीला खूपच मासे लागत आहेत कालपासून. तर हा त्यांचा चौथा मासा. आणि आणि सोनूच्या घरीतून मासा निसटलाय. गच्चाळ्याचं क्षेत्र रक्षण झालेलं आहे. सगळे इथे उपस्थित आहेत मुलं. सुमित वाटतं खूपच मजा बघतोय. मासा कधी लागतोय आणि बाहेर कधी काढतोय. पाऊस पण खूप लागतोय. थोडा थोडा पाऊस पडतोय. आता आम्ही पुढच्या कोंडीत जाणार आहोत. इथे आम्हाला 4 मासे मिळाले आहेत, सोनूने काढले आहेत. तर आपण आता जाऊया दुसऱ्या कोंडीमध्ये. चला तर आपण सगळे दुसऱ्या जागेवर जाणार आहोत मासे पकडायला, कारण की या जागेवर आपल्याला 4 मासे मिळाले आहेत. तर आपण दुपारपर्यंत मासे पकडणार आहोत, कारण की पावसाची साथ आम्हाला मिळत नाही, कारण की पाऊस कधी पण पडतोय. सकाळपासून काल पण पाऊस खूपच पडला, तरी पण मुलांनी मासे थोडेफार पकडले. तर आज आमचा प्लॅन झाला व्लॉग बनवायचा आणि आम्ही चाललो आहेत. हां, एक मोठा खवळा मिळाला तर आम्ही तो फ्राय करणार आहोत, असा आमचा प्लॅन आहे. पण बघूया, आज मिळाला तर खवळा, मोठा खवळा मिळाला तर आम्ही तो फ्राय करून खाणार आहोत. सोनूने चला तर आपण दुसऱ्या कोंडीकडे चाललो आहे, रवाना होतो आहे. तर मुलं सगळी चालली आहेत. चला तर मग आज
आणि प्रियांश इथे नदीवर काय करतोय? कोणासोबत आलायस? मम्मीवर आलाय का? आली आहे कपडे धुवायला आली आहे. तर ही इकडे आता मम्मी आहे, कपडे धुवायला आले आहे. आमच्या नदीचं पाणी बघा, पाऊस लागला. हा 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 असा जाळीतून जावं लागतंय, वाट नाही आम्हाला. तर सगळे चालले आहेत. तुषारने पण इकडे गरी टाकलेली आहे, म्हणजे गळ टाकला आहे. तुम्ही बघू शकताय, दोघे पण एकत्र गरवत आहेत मासे. पण ह्या कुंडीमध्ये काय मला वाटत नाही की मासा मिळेल. बघूया. मासे दाखव रे. असे 4 आम्हाला मासे मिळालेत. तर आम्ही आज बघूया किती मासे मिळत आहेत ते, कारण की पावसाचा पण मोसम आहे, ढगाळलेलं वातावरण आणि नदीला पण खूपच पाणी आलं आहे. तरीसुद्धा आम्ही पावसाच्या भरात आम्ही प्लॅन केला नदीवर यायचा, आणि आमचा प्लॅन वाटतं सक्सेस होणारच आहे. कारण की थोडे मासे पण मिळाले आहेत आणि यापुढे पण मासे मिळणारच आहेत. सगळी मुलं गळ टाकतायत. चला तर मग. सुमेध आहे, राहुल आहे, प्रीतम आणि माझ्याबरोबर हेल्मेट घालून, मला वाटतं इकडे वाटतं बाईक त्यांची राहिलेली वाटतं, त्याच्यामुळे ते नदीवर पहिल्यांदाच हेल्मेट घालून आहे. स्वरूप हेल्मेट घातलेलं आहे, कारण की पाऊस थोडा थोडा पडतो आहे. आणि आर्यने पुन्हा एकदा घरी टाकलेली आहे. त्यांना अजून एकही मासा मिळालेला नाही आहे, तुम्ही बघू शकताय. दोघांनी घर टाकले आहे. तिकडे बघूया, कोळंबकरांनी तिकडे हिंद लावली आहे. आणि बघूया कोळंबकर काय घेतले, त्यांना मासे मिळाले आहेत. बघूया हिंदमध्ये किती मासे मिळाले आहेत. छोट्या छोट्या पातक्या मिळाल्या आहेत त्यांना, आणि ते खुश झाले आहेत. पहिल्यांदा जाळं लावलं आणि पातक्या मिळाल्या आहेत. बघू शकताय, हातात त्यांनी घेतल्या आहेत आणि पिशवीत आता टाकतायत. लावलं. हां हो हो. रितेशने पकडल्या 4-5 पातक्या आम्ही बोलतो. लाव इथंच लाव. अरे इथं लाव. दगडींचा माना करणार आहे ते सुमेध, कारण की पाणी उसळवलं तर खाली मासा येतो. असा खाली खाली मारत आहे. आणि आता बघूया उचलतायत, आल्या का बघायचे आहेत. तर बघूया आता. मासा अजून नदीला 5वा मासा काढलाय राहुल कांबळे यांनी. तर तुम्ही बघू शकताय, आता आर्यन उचलतोय मासा. तो हातात वाटतं मासा भेटत नाही, मासा उड्या मारतोय. अरे तुम्हाला मासा मिळतोय की नाही? मासा कधी पकडलायत का? चला तर मग. मासा, अरे काय काय चाललं, काय भेटला. चल टाका आता पिशवीमध्ये, नाही तर डबल सटाकला तर तुम्हाला मासा तो कधी मिळणार पण नाही असं मला वाटतं. बघा तो बघा, अजून हातात मासा राहत नाहीये आणि अक्षरशः पिशवीमध्ये टाकलाय. माशाने खेळवलाय आर्यन कांबळे यांना. आता आम्ही जरा बंदरा घालतोय
आणि आता आम्ही कोण उचलवणार आहोत. आणि तो मासा आम्हाला मिळत नाही. चल हे बस झालं नाही तर ती उचलायला पण होणार नाही. तिथे लावलीच नाही. चला 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 चले काठी घे. कॅमेरा पकड ये आपण. अरे उड्या मार उड्या मार. अरे उड्या मार. आणि आमच्या डायरेक्टरने खूप मेहनत घेतली आहे आणि एक तरी मासा हाती लागलाय का बघू शकता. आणि हा चिंटू आणि पिंटू हे दोन मासे हाती लागले आहेत. चिंटू आणि मिठू मोठे येत नाहीत. 4-5 आले पण बारक्या पाचक्या येतात. डायरेक्टर इकडे दाखवा. छोटे छोटे मासे मिळाले. बघूया. अरे एवढी एवढीच भेटते. तसे असे उलटी करते यार. स्वतःला होती इथे लाव. होटीला मध्ये साफ होईल. हे होते साफ होते. पुढे लावूया का पप्पांदा. पुढे लावूया का. उचल उचल उचल. आणि आमच्या हाती मासा लागलेला आहे. मोठी हात पटकन काढा माझ्या बाप्या. तो लागतो. हा ते खाली आले ना मासे आता सटासट. हा मासा तुम्ही बघू शकताय. ह्याला बोलतात पाचकी. चालू आहे काय. कुठे गेले पिशवी. कुठे आहे पिशवी. काढ ना. खोल खोल हे खोल. एवढं कशाला बांधून ठेवताय तुम्ही. अजून आहे का बघ. उचलले सगळे. करतोस काय. ते स्वरूप तुझ्या हातात काय नाही. चल 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 दुसरं लाव. चल लाव लवकर. लाव. आता खाली आले वाटतं मासे ते. दिसतात. आणि पुन्हा एकदा मासे पकडायची जाळी आपण लावत आहोत. धूप पाणी घाला पटावड्याची. लाकडं टाकताय. उचल उचल. आले 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 आले. चवली. आणि हे वेळ लावत आहेत मासे काढण्यासाठी. एकच आला तेवढा तरी आला. आण लवकर. उलटी कर. एकदा पुन्हा एकदा जाळ माझ.
उचल. चल बाय. आला. छोटा मासा. छोटा मासा मिळालाय. पातकी आम्ही त्याला बोलतो. पातकी आता जास्त मिळत आहेत, पण घरीला आता मासा लागत नाहीये. आणि रितेश कांबळे खुश झालेले आहेत. त्यांनीच या इंदीमध्ये मासे खूपच पकडले आहेत. त्यांची पद्धत आम्हाला आवडली. ताम ताम दमन घे. आता 4-5 पातके आम्हाला मिळाल्या आहेत. छोटे आहेत पण आम्हाला पाहिजेच आहेत त्या खाण्यासाठी. आणि छोटे मासे खूपच चविष्ट असतात. पाण्याच्या खाली आता तरी आपल्याला 4-5 मासे मिळाले आहेत. पाण्याच्या खाली. आणि पावसाने मेहरबानी केली आहे. पाऊस थांबलाय. आणि आता तरी ह्या जाळ्यामध्ये 4-5 मासे मिळाले आहेत इंदीमध्ये. आयरन कांबळे मिळतात की नाही मिळतात का माहिती नाही. ते बाहेरून काढ रे. आणि खूपच मेहनत करतायत. आणि मला वाटतं भेटलाय. खुश होत आहेत. मिळाला की खुश. टाका टाका. छोटे छोटे मासे मिळत आहेत. आणि आपल्याला इतके सारे मासे मिळालेत. आपण नंतर आता आम्ही पाठलवाडीमध्ये आम्ही ब्रिज खाली आता आहोत. आणि सोनूने आता घरी टाकली आहे. एक एक पॉईंटवरून आम्ही पुढे पुढे सरकत चाललो आहेत. आणि आम्हाला स्वरूप आता दाखवेल आम्हाला किती मासे मिळालेत. तर ही आमची पिशवी आहे माशांची. तर थोडे असे चांगले मासे मिळालेत. बऱ्यापैकी मिळालेत. तर अजून आम्ही पकडण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण की पाऊस पण थांबला आहे. त्याच्यामुळे आम्ही पुढे आम्ही सरकत जाणार आहोत पुढे. तर मासा लागलेला आहे. मोठा मासा भेटलेला आहे सोनू कांबळ्यांना. मोठा मासा इथं बघू शकता तुम्ही. बघा मासा किती मोठा आहे. स्वरूप कांबळे तुम्ही काढू शकता त्या माशाला. आणि पप्पन कांबळे या प्रकारे आलेले आहेत. येस. चला तर मग आपल्याला बिग मासा मिळालाय. सोनूने काढलाय. वा मला वाटतं सोनूचा 5वा मासा दिसतोय. 5वा मासा. आणि बिग मासा मिळाला आपल्याला. पकड पकड पकड. आपली ही गरीमध्ये मोठा मासा मिळालाय. तर बघू शकताय किती मोठी साईज आहे. हा मोठा इतका मासा आहे. सटकलेला आहे थोडा. जातोय कुठेतरी जातोय. पण सुटलेला मासा कधी मी. हा मासा मोठा तुम्ही हा बघू शकताय. दिसतोय का कॅमेरामध्ये? येस. हा मोठा मासा आहे. हा मी आता ठेवतोय. इकडे जाऊ ना. उडे चप्पल काढतो इकडे. परत एकदा जाऊया सोनू कांबळे यांच्याकडे. आणि काढलाय मासा. घरीला लागलाय. तुम्ही बघू शकताय दांडकी आपल्याला लागली आहे. तर आता कोण काढेल? किती लागलेत मासे? पुन्हा एकदा सोनूच्या घरीला लागलाय मासा. हो 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 हो. पुन्हा एकदा राहुल कांबळे यांनी हिरकावून काढलेला आहे मासा. मला वाटतं माशाचं पिल्लू आहे की बछडा आहे. चला तर मग पुन्हा एकदा घरी टाकले पाण्यामध्ये. बघूया पुन्हा एकदा खेचतायत. मासा खेचतोय.
काय नाही ती मला वाटतं ते आपण व्हाळामध्ये आपण मासे पकडू त्याची ती घरी आहे. ती तुषारने घेतली आहे त्याच्यामुळे त्याला मासा मिळत नाही मगाचपासून. कारण छोटी घरी असल्यामुळे खूप लांब टाकत नाही आहेत. थोडे मासे पकडण्यासाठी वेट करावं लागतं कारण की मासे पण आता खूपच चाप्टर झालेले आहेत त्याच्यामुळे मासा लवकर घरीला लागत नाही. तर आता मला असं वाटतंय की आर्याने एक मासा पकडला आहे आणि खूप खुश झाले आहेत. त्यांच्या 1 तासाने त्यांच्या घरीला मासा लागला. तुम्हाला कसं वाटलं मासा पकडून? भारी वाटतंय कारण की तुम्ही पहिल्यांदाच मासा असं पकडलात त्याच्यामुळे हे काय आहे दांडकी आहे वाटतं. हो हो दांडकी सापडली आहे आर्यनला आणि ते आता काढतायत आणि दुसरी गळ टाकणार त्यांचा विचार आहे कारण की ते आता खूप खुश झालेले आहेत. पुन्हा एकदा बंद करतो चालेल. काढ रे पाऊस आलाय. पुन्हा पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस पण लागायला लागलाय. आता मला नाही वाटत उलट ठेव रे. जायला उलट ठेवलं जरा घ्यायचे पटकन. तर पुढे थांब हं. इथेच थांब. दोन अडीच वाजले. लाला बापेला आणि सोनूने पुन्हा एकदा एक मासा पकडलाय. चिली पिली धूम धडाका. बिग साईज. सोनूने किती वेळ मासा पकडला तू? 8 9
तुषार कांबळे यांना काय भेटत नाही मासा. त्याला पीठ संपवलेलं आहे. चल. आणि मासा काढलाय. बिग शॉट. बिग शॉट. मला वाटतं हेडशॉट भेटला याला. लाची घरी टाकली होती कारण की आम्ही जाणार होतो घरी, पण आम्हाला एक मोठा मासा जाता जाता मिळालाय. हेडशॉट. डोक्यातून घरी बाहेर. हेड शॉट मिळालाय. आम्हाला इतके सारे मासे मिळाले आहेत आज. भर पावसात आम्ही मासे पकडले आहेत. आणि सोनू असं मला वाटतं की तोरणच बनवणार आहे. तुम्ही बघू शकताय. मला वाटतं तोरण बनवणार आणि स्वतःच्या गळ्यात टाकणार आहे असं मला वाटतं आहे, आणि घरी रवाना होणार आहे. आम्ही आता घरी जायला निघालो आहे कारण की पावसाचं वातावरण खूपच झालं आहे आणि पाऊस पण पडतो आहे. मासे बऱ्यापैकी आम्हाला मिळाले आहेत, तर आम्ही माशाची रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा.